नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. काल लोकसभेमध्ये बजेटवर भाषण करताना राहुल गांधींनी धो 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 सरकारला धुतलं. अगदी सरेंडर टू अमेरिका पासून एफस्टेन फाईल पर्यंत 40-45 मिनिट राहुल गांधी बोलले. आणि जे पदयात्रेनंतर आल्यावर अडाणीवर जेव्हा ते बोलले होते तसाच 1 तास, त्याच पूर्ण स्टडी करून आणि अतिशय सुंदर सुरुवात केली, की रिजिजू जो आहेत पार्लमेंटरी अफेअर मिनिस्टर, त्यांनी मला सांगितलं, की तुम्ही असे फिट कसे राहता? मग मी त्यांना सांगितलं, मी मार्शल आर्ट करतो. मग मार्शल आर्टमध्ये काय असतं? ग्रीप कशी धरायची असते? तुझ्या डोळ्यात कशी भीती दिसायला पाहिजे आणि मग कशी आपटणी देतो. सगळे ओरडायला लागले, की "अरे बजेटवर बोला, बजेटवर बोला." बजेटवरच येतोय म्हणला. म्हणलं अशीच ग्रीप अमेरिकेने घेतलेली आहे भारतावर आणि त्या ट्रेड डीलवर अक्षरशः तुम्ही देशाला विकला. आम्ही असतो तर काय केलं असतं? खूप मुद्देसूद बोलले. एप्स्टीनचं नाव घेतल्या-घेतल्या सगळ्यांना फेफरं यायचं. नाही म्हणे त्याच्यावर बोलायचं नाही, त्याच्यावर बोलायचं नाही. त्यांनी अनिल अंबानीवर बोलले. त्यांनी जयदीप पुरीवर बोलले. सांगावं मंत्र्यांनी. काय झालं, कसं झालं? सत्ता पक्षाकडे काही तर्क नव्हते, वितर्क नव्हते. कारण राहुल गांधी जे बोलले ते पब्लिक डोमेनमध्ये होतं. सगळ्यांना माहीत होतं. मग त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडनं सुधांशू त्रिवेदी आले. त्यांनी सांगितलं, की फारच बचकना होता आणि सडकछाप बोलले राहुल गांधी. त्यांनी ते युरोपमधल्या एका राजाचं उदाहरण दिलं इंग्लिशच्या, की सगळा देश जग त्यांना फूल मानत होतं, मूर्ख मानत होतं, पण त्याचे दरबारी त्याला मोठे मानत होते. तुम्ही वेलमध्ये येऊन तमाशा काय करता? सुधांशू जेव्हा हे बोलत होते, तेव्हा ते विसरले, की त्यांचेच ते जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते आणि जास्त दूर नाहीये युपीए सरकार मनमोहन सिंगच्या वेळेला कसे लोक वेलमध्ये यायचे ते व्हिडिओज मार्केटमध्ये आहेत. तर त्या लोकांना सुद्धा तो सडकछापच वेलमध्ये येणं सडकछाप आहे. तर मग ते सध्या त्यांचे जे सीनियर नेता होते, त्यांना ते सडकछाप म्हणतात का काय? आणि बरोबर बोलला तो. युरोपमध्ये एक राजा होता इंग्रजांचा राजा. ज्याला सगळं जग मूर्ख म्हणायचे, पण त्याला त्याची दरबारी फार मोठी शहाणे म्हणायचे. असाच आपल्याकडे पण एक राजा आहे. तो नालीवर उलटं-मटकं ठेवून गॅस जळवतो. सगळे लोकं उदो-उदो करतात. तो जोडे खाऊन येतो अमेरिकेवरनं त्या ट्रेड डीलमध्ये. अक्षरशः भारताला सरेंडर करून येतो आणि मग इथे मास्टर स्ट्रोक म्हटलं जातं. 3% वरची ड्युटी 18% वर गेल्यावर आपण अचीव्हमेंट मानतो. ढगाच्या मागे लपून जर प्लेन गेलं तर रडारवर दिसत नाही अशा मूर्खपणाच्या गोष्टी करतो आणि त्याला हे उदो-उदो करतात म्हणे राज्यसभेत येतात. आहे ना. पण या देशात जर शेतकऱ्यांसाठी बोलणं मूर्खपणाचं असेल, या देशात जर गोरगरिबांसाठी बोलणं, देशाच्या अस्मितेसाठी बोलणं जर सडकछाप असेल, तर मग असं सडकछाप असलेलंच बरं. पण यामध्ये जे अति झालं ते पुरी साहेब. लगेच पुरी साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. ते म्हणाले, "असं आहे, मी 7-8 वर्ष युनायटेड नेशन्सला भारताचा राजदूत होतो. तिथल्या विभिन्न कमिटीवर होतो. मी एका कमिटीवर होतो. त्या कमिटीचे जे चेअरमन होते, ते फलाफला देशाचे होते. त्या चेअरमनची मैत्री होती त्या घाणेरड्या माणसासोबत, एप्स्टीनसोबत. त्याच्यामुळे 3-4 वेळा मी त्यांना भेटलो. 30 लाख मेल आले आहेत, कागदं आहेत 30 लाख. त्याच्यात 3-4 जागी फक्त माझा उल्लेख आहे. मी माझ्या अशा मीटिंगमध्येच भेटलो. मला काही त्याचं घेणं-देणं नव्हतं. ना मला त्याच्याशी काही संबंध होता, ना मला त्याचं काही घेणं-देणं आहे. बिलकुल पुरी साहेब पहिल्यांदा कमीत कमी हे बोलले, की नाव आहे. पुरी साहेब बोलले,
की त्या ज्या कमिटीत होते त्या कमिटीचा बॉस त्याचा मित्र होता, बोलले. पण तो बॉस जर घाणेरड्या माणसासोबत बोलत असेल आणि तुम्ही राजदूत होता. जेफ्री एप्स्टीन हा किती नंबर 1 चा दलाल आणि मुली सप्लायर आहे, हे सगळ्या जगाला माहीत होतं. तो या सर्कलमध्ये मोठमोठ्या राष्ट्राध्यक्षांना, मोठमोठ्या ब्युरोक्रॅट्सना, उद्योगपतींना सेवा देत होता, अशा त्यांच्या अय्याशीसाठी. हे सगळ्या न्यूयॉर्कला माहीत होतं, वॉशिंग्टनला माहीत होतं, अमेरिकेला माहीत होतं. सगळ्याच मोठ्या लोकांना माहीत होतं कोण आहे हा. त्याचं बेट बदनाम होतं, जिथे त्याचा बंगला आहे. लोलिता एक्सप्रेस नावाचं त्याचं प्लेन होतं, ते फार बदनाम होतं. तरी तुम्ही त्या बॉस सोबत त्याच्यासोबत भेटत राहिला. आणि सर्वात मोठी गोष्ट ज्याची पुरी साहेबांनी बिलकुल त्याला छेडलं नाही, ते म्हणजे पुरी साहेब रिटायर्ड झाले. इथे मंत्री बनले 2014 मध्ये. आणि मंत्री असताना 2014 ची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. त्या एफटीनचा त्यांना मेसेज येतो, की "अरे माझा एक असिस्टंट इंडियामध्ये येतोय. त्याच्या विजाची जरा तयारी करा लोक. त्याला विजा लगेच द्यायला सांगा." आणि हा माणूस आपली सगळी कामं सोडून त्या एफटीनच्या सहयोगीला, त्याच्या माणसाला विजा देण्यासाठी सगळा आटापिटा करतो. सगळ्या राजदूतांना मेसेज टाकतो, "त्याला द्या, त्याला द्या." काय बाबा तुझं असं होतं? लोकं म्हणतील, "अरे एफटीन बदनाम आहे, त्याला माहीत नसेल." हे 2014 चा मेल आहे. 2008 मध्ये एफटीनला अल्पवयीन मुलीचं शारीरिक शोषण स्वतःसाठी आणि लोकांसाठी करवण्यासाठी जेल झाली होती. त्याला सजा झाली होती. 13 महिने तो जेलमध्ये राहिला. पण जसं आपल्याकडे हे डेरा सच्चा सौदा टाइप लोकं, ज्यांना खून आणि बाईची इज्जत लुटण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सजा दिलेली आहे. तो जसा सारखे बाहेर येतो, हर महिन्याला पेरोलला बाहेर असतो तो. कारण सरकार त्याच्यावर प्रसन्न आहे. तो सरकारला साठी मतं घेतो. तसंच एफटीनला व्हाईट हाऊस पूर्ण प्रसन्न होतं. सगळीकडे त्याचे कॉन्टॅक्ट होते. तो मोसादसाठी, इस्रायलसाठी काम करायचा. इस्रायलच्या काही टेररिस्ट गटांशी त्याचा संबंध होता. 2008 मध्ये त्याला सजा झाली. अशा घाणेरड्या क्रिमिनल माणसाच्यासाठी तुम्ही कसं काम करता, पुरी साहेब हे सांगा. आणि नंतर म्हणा, की माझं काही घेणं-देणं नाही. त्याला तुम्ही का एवढं त्याच्यावर उपकार करत होते? त्यांनी तुमच्यावर पहिले काय उपकार केले? तुम्ही कधी ललिता एक्सप्रेसमध्ये बसले का? तिथे गेले का? असे प्रश्न तर उठणारच ना. कलर यू आर नोन बाय द कंपनी यू कीप. तो आमचा मित्र होता म्हणून त्यासाठी तुम्ही आउट ऑफ वे जाऊन काम करत होता. हे सर्व झालं. कुठेही यांना तोंड दाखवायला जागा नाही. बांगलादेश सोबत अमेरिकेच्या अग्रीमेंट नंतर तर पूर्ण सरकारच आता पळापळी करतंय. मग हात-पाय जोडून त्यांनी पाया लागून विनवण्या करून तो $500 बिलियन आम्ही 100% करू, पण तो त्याच्यात लिहू नका, असं सांगून आल्यामुळे ते $500 बिलियन ते दूर राहिलं. डाळी अमेरिकेमध्ये फॅक्ट शीटमध्ये चुका होऊ शकत नाहीत. कारण व्हाईट हाऊसमधनं निघणारा प्रत्येक कागद 50 ठिकाणी चेक होतो. तिथे फक्त पंतप्रधान सांगतात आणि काम होतं असं नाही. नोटबंदी करा रे, केली. मग आज असं करा, उद्या तसं करा. रोज कानून रूल बदलत नाहीत. त्यांनी सांगितलं, की "आम्ही तर मरूच. आम्ही डाळी तुमच्याकडनंच घेऊ, पण थोडंसं डाळ याच्यातनं काढा आता." एग्रीमेंट. मग ते डाळी काढल्या गेल्या. आता हे सगळं झाल्यावर राहुल गांधी बोलताना त्याला म्हणाले, "तुम्ही ऑथेंटिकेट करा. तुम्ही जे बोलतायत त्याचे तुमच्याकडे साक्षी आहेत का?" राहुल गांधी लगेच म्हणाले, की "आत्ताच देतो. आत्ताच देतो साक्षी." असं म्हटल्या-म्हटल्या
स्पीकरच्या चेअरवर जे जगदंबिका पाल बसले होते, ते फार जुने जाणकार नेता. ते लगेच म्हणाले, "नाही, नाही, 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 नाही. अहो त्यांनी मागितले, मला नकोय. मी चेअरवर बसलोय ना, मी मागतोय का तुम्हाला? मला नको. राहू द्या, राहू द्या." कारण ते जर तेव्हाच दिले असते, डॉक्युमेंट जर समोर टाकले असते, तर ते रेकॉर्डवर आले असते. आता राहुल गांधी त्या लोकसभेत बसणं, हे भाजपाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. आता ठरलं, की त्या राहुल गांधीच्या विरुद्ध प्रिव्हिलेज मोशन आणायचं. प्रिव्हिलेज मोशन आणलं जाईल, त्याची कमिटी स्थापित होईल, मग ते निर्णय घेईल. त्यात जास्तीत जास्त भाजपवाले होतील. मग त्यात ते राहुल गांधीला सांगतील, याची सदस्यता निष्कर्ष करा आणि याला जेलमध्ये टाका. बरोबर 48 सालापूर्वी 18 नोव्हेंबर 1977 ला तत्कालीन गृहमंत्री चरण सिंगनी असाच ठराव प्रिव्हिलेज मोशन लोकसभेमध्ये इंदिरा गांधींच्या विरुद्ध आणलं होतं. मारुतीच्या इश्यूवर, कार फॅक्टरीच्या इश्यूवर आणि नंतर त्यांचं लोकसभेमधनं निष्कासन झालं आणि त्यांना जेल झाली. नंतर काय झालं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. राहुल गांधींना असंच 48 वर्षानंतर जी पुन्हा पुनरावृत्ती होते का? हे पाहायचं आहे. क्योंकि राहुल गांधी अब खतरा हो गए हैं सरकार को. आणि राहुल गांधीच्या तर्कांना जेव्हा कुतर्क देऊन सुद्धा आपण उत्तर देऊ शकत नाही. मग त्यांना मूर्खातच काढायचं असतं. जसं त्या एप्स्टीनला तुम्ही सांगितलं, "अरे तो कैदी आहे, तो तो क्रिमिनल आहे." त्याचं काय मानायचं? क्रिमिनलचं नाही मानायचं. मग कोणाचं मानायचं? क्रिमिनलकडेच तर क्रिमिनल जातात ना. तिथेच तर ओळख पडते माणसाची. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.